नमस्कार. चला तर मी कल्पना, माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर ह्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ जे आहे ते आपण ह्या ठिकाणी एकूण 3 पळ्या इतकं भरपूर पीठ घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये 1 पळी आपल्याला बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे रवा. कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण ह्या ठिकाणी रवा घेतलेला आहे. साधारणतः 1 पळी इतकंच आपण रवासुद्धा घेतलेला आहे आणि 1 पळी आपण ह्या ठिकाणी घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ आणि 1 पळी आपल्याला घ्यायचं तांदळाचं पीठ. चला तर इतके पीठ घेतलेले आहेत. एखादं पीठ नसेल तर काही फरक पडत नाही, अगदी छान पदार्थ बनून तयार होतो. तर ह्या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहे थोडा ओवा. त्या ओवा जे आहेत ते आपल्याला चोळून टाकायचा, चांगला वास येतो. तर ह्या ठिकाणी ओवा भरपूर असे टाकलेले आहेत. आता त्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी टाकायचं तीळ. नाही टाकलं तरीसुद्धा चालते. 1 चमचा जिरे टाकलेले आहेत. 1 चमचा लाल तिखट टाकायचे. पाव चमचा इतकी हळद टाकून घेतलेली आहे आणि पाव चमचा मीठ टाकलेले. लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त टाकायचे. थोडंसं आपण तेल टाकून घेतलेलं आहे. साधारणतः अर्धा चमचा इतकं तेल टाकलेलं आहे. आता व्यवस्थित तेल जे आहे ते पिठामध्ये पूर्ण मिक्स होईल असं आपण पीठ जे आहे ते चोळून घेणार आहोत. तर ते अशा पद्धतीनं पीठ आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, जे की पूर्ण आपण जे लाल तिखट मीठ टाकलं सगळीकडे लागलं जाईल. तर आता थोडं थोडं पाणी टाकून, आता जसं की नेहमी आपण पीठ मळतो त्याच पद्धतीनं घट्टसर पीठ मळायचं. जास्त सैली नाही आणि खूप घट्टही नाही, नेहमीप्रमाणेच पीठ आता ह्या ठिकाणी आपल्याला मळून घ्यायचं आहे. तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा. मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठल्या भागापर्यंत पोहोचत आहे. तर आता पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून झालेलं आहे, घट्टसर मळून झालेलं आहे. आता ह्यामधले आपल्याला चपाती इतके पूर्ण गोळे तयार करून घ्यायचे. तर आता अशा पद्धतीनं सर्व गोळे जे आहेत ते आता मी बनवून घेणार आहे. जर माझ्या चॅनल नवीन असेल तर प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशी गोडी टाकून आपण आता ह्या ठिकाणी सर्व गोळे जे आहेत ते बनवून घेतलेले आहेत. कुरकुरीत आणि खुसखुशीत खाण्यासाठी, खमंग बनण्यासाठी आपण ही ट्रिक वापरलेली आहे. तर अशा पद्धतीने आता मी सर्व गोळे जे आहेत ते बनवून घेणार आहे. त्यात सर्व गोळे जे आहेत ते बनवून झालेले आहेत. डायरेक्ट आपण किचन वाट्यावरतीच बनवणार आहोत. पुसून घेतलेलं आहे, स्वच्छ करून घेतलेला आहे, कारण आपल्याला ह्यावरती आणखीन दुसरा आकार द्यायचा आहे. त्यामुळे थोडी मोठी लाटी आपल्याला ह्या ठिकाणी, जसे की नेहमी आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीनं आपल्याला डायरेक्ट लाटायचं आहे. फोल्ड वगैरे काही करायची गरज नाही. खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडही नाही. जसं नेहमी आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीनं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ झालं तर खूप कुरकुरीत होतील आणि खूप जाड केलं तर नरम होतील. त्यामुळे मीडियमच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं आता मी लाटून घेतलेलं आहे. तर आता काय करायचं आहे, एखादी वाटी किंवा तुम्ही झाकण घेऊ शकता, काहीही घ्या आणि त्या वाटीनं आपल्याला अशा पद्धतीनं आकार द्यायचा आहे आणि पूर्ण गोल आकारामध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. लाटण्यासाठी जर एक एक लाटलं तर खूप वेळ लागतो. अगदी फटकन आपल्याला एक चपाती लाटून अशा पद्धतीनं आपल्याला वाटीने पूर्ण गोल आकार काढून घ्यायचे आहे. आता पूर्ण पिठाचे आपण जे गोळे बनवून ठेवले आहेत त्या पूर्ण पिठाची मी असंच लाटून पूर्ण अशा छोट्या छोट्या गोल चकत्या करून घेणार आहे. जसे की पुरी म्हटलं तरीसुद्धा चालते. अगदी छान खमंग आणि तुम्हालासुद्धा पाहिला तर विश्वास बसणार नाही, इतक्या छान खमंग आणि सुरेख रंगात ह्या पुऱ्या बनवून तयार होतात. तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. चला आता सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या आपल्या बनवून झालेल्या आहेत. आता ज्यांना लाटायचा कंटाळा आहे त्यांनासुद्धा कंटाळा येणार नाही. इतक्या फटाफट ह्या भरपूर अशा पुऱ्या बनवून तयार होतात, किंवा पुरी प्रेसमध्ये बनवलं तरीसुद्धा चालते. चला आता गॅसवरती आपण कढई ठेवली आहे. तेल छान गरम झालेलं आहे. तुम्हालासुद्धा पाहिला तर विश्वास बसणार नाही, इतकी छान गुबगुबीत आणि टम्म फुगलेली खमंग तिखट पुरी बनवून तयार होते. एक नाही, दोन नाही, तर सर्व पुऱ्या आपल्या अशाच पद्धतीनं टम्म फुगणार आहेत आणि अगदी कुरकुरीत खुसखुशीत. मुलांना तुम्ही शॉर्ट फिनसाठी सुद्धा बनवून दिला तर मुलं अगदी आवडीने खाऊन येतील आणि नेहमी तुम्हाला करायला सांगतील. अशा पद्धतीने नेहमी तर तुम्ही पुऱ्या बनवताच, पण अगदी वेगळ्या पद्धतीने ह्या पुऱ्या बनवलेल्या आहेत. चव तर अगदी छान आहे आणि खाण्यासाठी खमंग आहेत. चला तर पुरीसोबत तुम्हाला काय आवडेल, श्रीखंड की भाजी, मला नक्की एक कमेंट करून सांगा. तर ह्या ठिकाणी मी भाजी करून घेतलेली आहे. तुम्ही काय बनणार ते सुद्धा कमेंट करून सांगा. बोलता बोलता पूर्ण आपल्या पुऱ्या ज्या आहेत ते तळून झालेले आहेत. तर ह्या ठिकाणी फक्त मी तुम्हाला आज पुरीचाच व्हिडिओ दाखवणार आहे, कारण भाजीचा व्हिडिओ दाखवता खूप मोठा होईल. अगोदरसुद्धा आपल्या भरपूर भाज्या अपलोड झाल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता. तर भरपूर अशा आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. पाहिल्यानंतर तुम्हालाही वाटलं असेल की अगदी सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या छान टम्म फुगलेल्या आहेत आणि कुरकुरीसुद्धा झालेल्या आहेत. तर ह्या ठिकाणी पुऱ्या तुम्हाला पाहिल्यानंतर कळलं असेल की अगदी खमंग मिक्स पिठाची पुरी आपली तयार झालेली आहे. तुम्हाला ही पुरी कशी वाटली नक्की एक कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.